नमस्कार मित्रांनो, डोळ्यांच्या ठिकाणी पिवळसरपणा येणे, लघवीच्या ठिकाणी पिवळेपणा येणे या आजाराला कावीळ म्हणतात। हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु बोलीभाषेमध्ये समाजामध्ये वावरताना आपल्याला असे काही रुग्ण दिसतात की त्यांच्यामध्ये पांढरी कावीळ आणि पिवळी कावीळ असे आजार असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेमका पांढरी कावीळ आणि पिवळी कावीळ यामध्ये फरक कसा ओळखायचा आणि यामधली कुठली कावीळ घातक असू शकते। चला तर जाणून घेऊया कावीळ विषयी योग्य ती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर रुपेश आमले आणि मागील 12 वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे नवी मुंबईमध्ये। आपल्याला जी काही कावीळ होत असते तर याच्या मागे कावीळ कुठली आहे हे जाणून घेण्यापेक्षा आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की सायंटिफिकली कावीळ का होत असते। आपल्या रक्तामध्ये जे तांबड्या पेशी असतात म्हणजेच आरबीसी यांचा लाईफ स्पॅन जो असतो तो 120 दिवसांचा असतो। म्हणजेच 120 दिवसानंतर जी एक आरबीसी असेल ती डिस्ट्रक्ट होणार आहे आणि तिच्यापासून जो प्रोडक्ट बनणार आहे तो आपल्या शरीरातून बाहेर जायला पाहिजे। सो ज्या वेळेस आपली तांबडी पेशी ब्रेक होत असते तर त्याचे दोन पार्ट बनत असतात। एक असतो ग्लोबिन पार्ट आणि एक असतो हिमचा पार्ट। यातील जो ग्लोबिन असतो हा प्रोटीन असतो, हा आपल्या शरीरामध्ये पुन्हा यूज केला जातो, परंतु हिमचा पार्ट असतो त्याच्या रूपांतर बिलिवर्डिन नावाच्या मॉलिक्यूलमध्ये होत असतं आणि हे बिलिवर्डिन नंतर बिलिरुबिन मध्ये कन्वर्ट होतं आणि हा बिलिरुबिन आपल्या लघवीमधून आणि संडासमधून बाहेर निघत असतो आणि त्यामुळेच आपल्या लघवी आणि संडासला पिवळसरपणा येत असतो। कारण डेली बेसिसवरती आपल्या शरीरामध्ये काही आरबीसी या डिस्ट्रक्ट होणारच असतात आणि त्यामुळे नॉर्मली आपल्या शरीरामध्ये जी बिलिरुबिनची जी व्हॅल्यू आहे तो 0.5 ते 1.2 या दरम्यान असायला पाहिजे। 0.5 ते 1.2 मिलीग्रॅम पर डेसिलिटर एवढी जर व्हॅल्यू बिलिरुबिनची तुमची असेल तर तुमचा लिव्हर व्यवस्थित काम करतो, तुमची बिलिरुबिनची व्हॅल्यू व्यवस्थित आहे आणि कावीळ सारखी कुठलीही घटना तुमच्या शरीरामध्ये तयार होत नाहीये। कावीळ होण्यामागे काय कारणे असतात तर कावीळ होण्यामागे प्रामुख्याने 3 ते 4 प्रकारचे कारणे असतात। याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण जर ते असेल ते म्हणजे इन्फेक्शन। व्हायरल इन्फेक्शनमुळे आपल्या शरीरामध्ये कावीळ होऊ शकतो। ते हे व्हायरस जे असतात हे 5 प्रकारचे व्हायरस असतात। हेपेटायटिस ए व्हायरस, बी व्हायरस, सी, डी, ई। आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने हेपेटायटिस ए, बी आणि सी व्हायरस हे प्रामुख्याने दिसून येत असतात आणि याच आजारामुळे या व्हायरसमुळे आपल्या शरीरामध्ये कावीळ होत असते। कावीळ होण्याचं दुसरं प्रमुख कारण असेल तर ते म्हणजे अल्कोहोलचा यूज। तुम्ही जर जास्त मात्रेमध्ये अल्कोहोल वापरत असाल, त्याचं सेवन करत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या हिपॅटोसाइट्स म्हणजेच लिव्हरच्या पेशींना इजा पोहोचते आणि त्यातून देखील कावीळ उद्भवू शकते। तिसरं महत्त्वाचं कारण जर याच्यामध्ये असेल तर अशी काही घटना की ज्यामुळे आपल्या लिव्हरमधून जे बिलिरुबिन बाहेर निघत असतं त्याला जर अडथळा येत असेल तर त्यामुळे देखील कावीळ होत असते आणि ही अडथळा येण्याची कारणे असतात। एखादा गॉल ब्लॅडरमध्ये तुमच्या स्टोन असेल म्हणजेच पित्ताशयातील खडा जर त्या ठिकाणी अडकला असेल किंवा पॅनक्रियाच्या ठिकाणी जर एखादा ट्यूमर किंवा कॅन्सर सारखी पॅथॉलॉजी तयार होत असेल। आणि चौथं महत्त्वाचं कारण यामध्ये असतं ते म्हणजे ऑटोइम्युन। आपल्या शरीरामध्ये मानसिक ताणतणावामुळे काही घटना तयार होत असतात, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये लिव्हरच्या ठिकाणी इन्फ्लामेशन वाढतं आणि त्यातून देखील कावीळ हे उद्भवू शकते। कावीळमध्ये कुठल्या पद्धतीची लक्षणे असतात? कावीळमध्ये सगळ्यात प्रमुख लक्षण जे असतं ते म्हणजे डोळ्यांच्या ठिकाणी जो पांढरा भाग असतो कंजंक्टिव्हा त्याच्यामध्ये पिवळसरपणा येणे। आपल्या लघवीला एक प्राकृत येलो कलर असतोच, परंतु त्याच्यापेक्षा जास्त गडद हळदीसारखी पिवळी जर लघवी आपल्याला होत असेल तर ते देखील एक कावीळचं लक्षण असतं। त्यानंतर तिसरा प्रमुख लक्षण याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं ते म्हणजे अंगावरती खाज येणे, आपली भूक कमी लागणे, त्याचबरोबर खाद्यपदार्थांची इच्छा न होणे म्हणजेच नॉशिया, वॉमिटिंग सारखी आपल्याला फिलिंग होत राहणे, पोटामध्ये सतत दुखणे। पोटामध्ये जर तुम्हाला राईट साईडला दुखत असेल आणि त्या वेदना मागच्या बाजूला पर्यंत जात असतील, आपल्याला सतत मरगळ आल्यासारखे वाटत असेल, झोपून राहावं असं वाटत असेल तर ही सगळी लक्षणे कावीळची असतात। आता व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे सफेद कावीळ आणि पिवळी कावीळ याच्यामधला नेमका फरक काय।
मित्रांनो, जी कावीळची जी कारणे मी सांगितली होती यातील जर तुमच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे जर तुम्हाला कावीळ झाला असेल त्यालाच व्हायरल हेपेटायटिस असे म्हणतात आणि या व्हायरल हेपेटायटिसमुळेच हे कावीळचे 2 प्रकार उद्भवू शकतात। यालाच आपण म्हणतो सफेद कावीळ होणे आणि पिवळी कावीळ होणे। जर तुम्हाला व्हायरल हेपेटायटिस झाला आणि त्यातील व्हायरस हा हेपेटायटिस ए व्हायरस असेल की जो बेसिकली दूषित अन्न आणि दूषित पाण्याच्या सेवनामुळे आपल्या शरीरामध्ये जातो, लिव्हरच्या ठिकाणी डॅमेज उत्पन्न करतो आणि आपल्या शरीरामध्ये कावीळची लक्षणे उत्पन्न होत असतात आणि यामध्ये या कावीळच्या लक्षणांमध्येच आपल्या डोळ्यांच्या ठिकाणी, लघवीच्या ठिकाणी, आपल्या त्वचेवरती पिवळसरपणा येत असतो, यालाच आपण पिवळी कावीळ होणे असं म्हणत असतो। परंतु दुसरी जर केस असेल की यामध्ये जर व्हायरल इन्फेक्शन आपल्याला हेपेटायटिस बी नावाच्या व्हायरसमुळे जर झालं असेल तर आपल्या शरीरामध्ये इमिजिएटली लक्षणं उत्पन्न होत नाहीत। एक कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात इन्क्युबेशन पिरियड। कुठलाही व्हायरस आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर तो किती कालावधी नंतर आपल्या शरीरामध्ये लक्षण उत्पन्न करतो यालाच म्हणतात इन्क्युबेशन पिरियड। जर हेपेटायटिस ए व्हायरस असेल तर त्याचा इन्क्युबेशन पिरियड 5 ते 10 दिवसांचा असतो। म्हणजे आज जर माझ्या शरीरामध्ये हेपेटायटिस ए व्हायरस गेला तर पुढच्या 5 ते 10 दिवसामध्ये माझ्या शरीरामध्ये त्याबद्दलची लक्षणे उत्पन्न होत असतात। परंतु हेपेटायटिस बी व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड हा 50 दिवस ते 180 दिवसांपर्यंत असतो। म्हणजे साधारणतः 6 महिन्यांपर्यंत आपल्या शरीरामध्ये जरी हेपेटायटिस बी व्हायरस असला तरी आपली इम्युनिटी त्याच्याशी फाईट करत असते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीची लक्षणे उत्पन्न होत नाहीत आणि त्यामुळे तो रुग्ण हेपेटायटिस बी व्हायरसने ग्रासित जरी असला तरी त्याच्या शरीरामध्ये पिवळसरपणा डोळ्यांच्या ठिकाणी येत नाही, लघवीच्या ठिकाणी येत नाही आणि त्याचबरोबर त्वचेच्या ठिकाणी देखील येत नाही आणि अशाच हेपेटायटिस बी पॉझिटिव्ह असलेल्या कावीळच्या रुग्णाला सफेद कावीळ झाली असं आपण म्हणतो। कारण ही जेव्हा सफेद कावीळ होते त्यावेळेस इमिजिएटली त्याच्या त्वचेवरती पिवळसरपणा आलेला नसतो, परंतु त्याच्या रक्तामध्ये बिलिरुबिनचं प्रमाण हे वाढायला सुरुवात झालेलं असतं। त्याचबरोबर त्याच्या लिव्हरच्या ठिकाणी डॅमेज व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्याचबरोबर त्याला एक शरीरामध्ये मरगळ येणे, मळमळ उलटीसारखं वाटणे, जेवणावरची इच्छा कमी होणे, सतत झोपून राहू असं वाटणे, ही सारी लक्षणे उत्पन्न होत असतात। कावीळवर नेमका उपाय काय करायचा? कावीळवरचा नेमका उपाय जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे डायग्नोसिस करणं जरुरी आहे की तुमची जी कावीळ आहे ती हेपेटायटिस ए व्हायरसमुळे आहे की हेपेटायटिस बी व्हायरसमुळे। जसे याची कारणं देखील 2 भिन्न भिन्न व्हायरस असतात, जशी याची लक्षणं देखील भिन्न भिन्न असतात, तशीच याची ट्रीटमेंटची पद्धत देखील भिन्न भिन्न असते। आपल्याला जर हेपेटायटिस ए व्हायरसमुळे जर कावीळ झाली असेल तर दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे ही कावीळ जशी होते, त्यामुळे अशा वेळेस आपण पाणी उकळून पिलं पाहिजे, बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ले नाही पाहिजे आणि कावीळ कमी करण्यासाठी मुळात आपल्या शरीरातील बिलिरुबिन जेवढ्या जास्त मात्रेत बनले ते बाहेर काढण्यासाठीची औषधे आपल्याला घेतली पाहिजे। तर मग अशा पद्धतीने जर हेपेटायटिस ए व्हायरसमुळे जर तुम्हाला कावीळ झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला त्याच्यावरती विरेचन करणारी औषधे किंवा तुमच्या शरीरातील बिलिरुबिन कमी करणारी औषधे आणि त्याचबरोबर यकृताला स्टिम्युलेशन देणारी औषधे तुम्ही घेतली पाहिजेत। पण हेपेटायटिस बी व्हायरसमुळे जर तुम्हाला कावीळ झाली असेल तर मग अशा वेळेस हेपेटायटिस बीचं सगळ्यात पहिल्यांदा अचूक निदान होणं जरुरी आहे। अचूक निदान झाल्यानंतर त्या हेपेटायटिस बीचा किती व्हायरल लोड आपल्या शरीरामध्ये हे जाणून घेणं जरुरी आहे आणि हेपेटायटिस बी व्हायरस हा घरगुती उपचारांनी बरा होणारा व्हायरस नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे। हेपेटायटिस ए व्हायरस हा एक सेल्फ लिमिटिंग व्हायरस असल्यामुळे काही कालावधीनंतर आपल्याला सिम्प्टोमॅटिकली जशी आपण औषधे घेतो त्याच्यानुसार तो 100% बरा होत असतो। परंतु हेपेटायटिस बी व्हायरससाठी आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणं फार जरुरी असतं आणि त्याचबरोबर हेपेटायटिस बी व्हायरस जो असतो याचं संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे शारीरिक संबंधातून होत असतं, ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे होत असतं आणि त्याचबरोबर रक्तामार्फत देखील होत असतं। त्यामुळे आपण या व्हायरसची वेळोवेळी तपासणी करणं अत्यंत जरुरी आहे। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सगळ्यात प्रमुख प्रश्न तो म्हणजे पिवळी आणि सफेद कावीळमधला नेमका फरक काय? तर पिवळी कावीळ म्हणजे अशी कावीळ की जी साधारणतः हेपेटायटिस ए व्हायरसमुळे होणारी कावीळ असते आणि सफेद कावीळ म्हणजे अशी कावीळ की जी हेपेटायटिस बी व्हायरसमुळे होणारी कावीळ असते। या दोन्ही कावीळचं निदान आपल्याला व्यवस्थितपणे जर आपण ब्लड टेस्ट केली तर त्याच्याद्वारे होत असतं आणि त्याचबरोबर या कावीळवरती कसा उपचार करायचा हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आपण नेमकेपणाने करू शकतो। फक्त एवढंच आहे की या कावीळचं निदान लवकरात लवकर व्हायला पाहिजे जेणेकरून तो रुग्ण कावीळ मुक्त लवकर करता येईल। मित्रांनो, कावीळ हा एक आजार नाहीये,
वेगवेगळ्या आजारांमध्ये एक लक्षण दिसतं आणि त्यालाच आपण कावीळ म्हणतो. त्यामुळेच कावीळ हे एक लक्षण आहे. परंतु या लक्षणाकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका. जरच तुम्हाला यापैकी कुठल्याही पद्धतीचं लक्षण उत्पन्न होत असेल की ज्यामध्ये त्वचेवरती, आपल्या डोळ्यांच्या ठिकाणी, लघवीच्या ठिकाणी पिवळसरपणा येणे किंवा पिवळसरपणा जरी आला नाही तरी तुमच्या शरीरामध्ये सतत थकवा वाटत राहणे, जेवणावरची इच्छा कमी होणे, झोपून राहावं असं वाटत असते, वारंवार मळमळ उलटीसारखी वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही सफेद आणि पिवळ्या कावीळची टेस्ट जरूर करून पहा. हा व्हिडिओ संबंधी जर काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. कावीळ संबंधी तुम्हाला जर काही उपचार घ्यायचे असतील तर ते देखील तुम्ही आमच्या क्लिनिकशी संपर्क करू शकता. असंच आपलं पेज इंस्टाग्रामवर देखील आहे, डॉक्टर आमले रुपेश नावाने, तिथे देखील आम्हाला संपर्क करू शकता. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.